शेतकरी मंडळी राम राम. कापूस पिकाचे लवकर येणारे वाण म्हणजे हे कापूस पीक काढून तुम्ही रब्बी हंगामात दुसरं पीक आरामशीर घेऊ शकता. दोन्ही व्हेरायटी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आता दोन जे आपल्या व्हेरायटी आपल्या समोर आहे हे कापसाच्या लवकर येणारे दोन व्हेरायटी आहे. त्यामधली पहिली आहे अजितची अजित 5 आणि दुसरी आहे राशी कंपनीची स्विफ्ट. दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत, कालावधी वेगळा आहे आणि वैशिष्ट्य वेगळे आहेत. आणि विशेष म्हणजे या दोन्ही व्हेरायट्या मागच्या वर्षी आपल्या शेतामध्ये याची लागवड आपण केली होती आणि म्हणून चांगली खरीच माहिती आपल्या समोर आज सादर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करून घ्या. यामधलं जे पहिलं वाण आहे अजितचं हे उत्पादन आहे. अजित SH5 अजित 5 या नंबरने लोकप्रिय आहे. म्हणजे कापसामध्ये सर्वात अर्ली वाण जर कोणतं असेल तर हे अजितचं 5 नंबर आहे. 130 ते 140 दिवसाचा या व्हेरायटीचा कालावधी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कापसावर जो रस शेकडीचा प्रादुर्भाव आहे म्हणजे मावा, तुडतुडे, फुलकिडे, त्यात हिरवे गोळे आणि पांढरी माशी याचा प्रादुर्भाव हा कमी होतो. आणि बोंडअळी येण्याच्या पूर्वीच याचा कापूस शेतकऱ्या घरामध्ये असतो आणि म्हणून फवारणीचा खर्च कमी होतो. कमी फवारणीमध्ये, कमी खत व्यवस्थापनामध्ये म्हणजे कमी मेंटेनन्सची ही व्हरायटी आहे. आणि लागवडचा आपण विचार केला अंतरचा तर एक कमी अंतरासुद्धा हे व्हरायटी चांगलं उत्पादन देऊन जाते. कारण जास्त उंच वाढत नाही, जास्त झुडपी होत नाही, जे पाहिजे आपल्याला वाढते मध्यम आकाराचं ही व्हेरायटी आहे. म्हणून 3.5 बाय 1.5 किंवा 2 फुटासुद्धा आपण ही लागवड करू शकता. विशेषतः म्हणजे हे पीक काढून कापसाचं तुम्ही रब्बी हंगामात दुसरं पीक घेऊ शकता. गहू, उन्हाळी मूग असेल किंवा तीळ असेल. आणि म्हणून दोन पिकं शेतकरी बांधवांना जर रब्बी हंगामात पाण्याची व्यवस्था उपलब्ध असेल तर तुम्ही आरामशीर या व्हेरायटीची निवड जी आहे ते करू शकता. कापसामध्ये सर्वात डोकेदुखी ठरणारी अळी म्हणजे बोंडअळी. परंतु बोंडअळी येण्यापूर्वीच याचा कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये असतो. एक मध्यम आकाराचं बोंड आहे, जास्त जाळाही नाही, जास्त बारीकसुद्धा नाही, मध्यम आकाराचं बोंड आहे आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे देते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा जो झडता असतो कापसाचा हा इतर कापसा तुलनेत चांगला आहे. म्हणजे मार्केटमध्ये 100 ते 200 रुपये पण क्विंटल कापसाला भाव जास्त असतो. ही या व्हेरायटीची वैशिष्ट्य आहेत. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये शेतकरी पसंती या व्हेरायटीला आहे. दुसरी व्हेरायटी ते म्हणजे राशी या कंपनीची 971 म्हणजेच राशी स्विफ्ट. मागच्या अर्ली म्हणजे नवीन व्हेरायटी आहे. मागच्या वर्षी आपण शेतामध्ये लावली होती आणि बऱ्याच शेतकरी बांधवांची ओढ किंवा पसंती यावर्षी राशी स्विफ्टला आहे. याचं कारण म्हणजे अर्ली वाण आहे. 140 ते 150 दिवसा कालावधी या व्हेरायटीचा आहे. आणि याच्यावरसुद्धा मावा, फुलकिडे, तुडकिडे, पांढरी माशी, रसशेकडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. बोंडअळी शक्यतो याच्यावर येत नाही, कापूस शेतकऱ्याच्या घरी येऊन जातो. मध्यम आकाराचं बोंड आहे, बारीकसुद्धा नाही, जाळं पण नाही आणि मध्यम आकाराची पराठी आहे. कापूस आहे, जास्त उंच वाढत नाही, मध्यम वाढते आणि चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना देऊन जाते. कमी फवारणीमध्ये, कमी खतव्यवसायामध्ये चांगलं दमदार उत्पादन देते. कारण की रसशेकडीचा प्रादुर्भाव कमी आहे, बोंडअळी शक्यतो येत नाही आणि म्हणून फवारणीचा खर्च हा वाचतो. आणि कापसामध्ये जो आपला जास्त खर्च होतो तो तर फवारणीवर. आणि या दोन्ही व्हेरायटीचं वैशिष्ट्य एकच आहे की आपल्याजवळ रब्बी हंगामात दुसरं पीक पेरत असेल तर आपण या दोन व्हेरायटीची निवड करू शकता. कारण हे दोन्ही व्हेरायट्या काढून आपण आपल्या शेतामध्ये दुसरं पीक पेरू शकता. आपण मागच्या वर्षी हे दोन्ही व्हेरायट्या शेतामध्ये होत्या आणि गव्हाची पेरणी आपण केली होती आणि एकरी 18 क्विंटल गहू आपण घेतला होता. आणि म्हणून हेच शेतकऱ्याची पसंती आहे की रब्बी हंगामात आपल्याला बागायत करता येते, दुसरं पीक घेता येते. तुम्ही यावर्षी कुठली व्हेरायटी लावणार आहे कमेंट करून नक्की सांगा. मागच्या वर्षी तुम्ही हे स्विफ्ट किंवा अजितची 5 लावली होती काय? तुमचा अनुभव काय सांगते? उत्पादन किती आलं ते पण सांगा. म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना ते फायदा होणार आहे. आता नवीन व्हेरायटी कोणती आहे कापसाची, अर्ली नरवा सविस्तर व्हिडिओ रोजचेच येत राहतील. शेतकरी बांधवांना कामाची माहिती आणि स्पष्ट माहिती आणि खरी माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. लवकरच आपल्या वावरामध्ये लागवड करण्यासाठी आपण याही वर्षी या व्हेरायटी लागवड करणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. जय जवान, जय किसान.